बाद राजा शौर्य एक नंबर राइड. So we should go and explore. मालूम है कुमार सिंह. सगळ्यांनाच माहिती आहे की बेस्ट ट्रिप कुठला प्लॅन होत असतील तर त्या असतात अनप्लॅन ट्रिप. असंच फ्रायडे नाईटला रात्री 12 वाजता राजेशचा कॉल आला होता की अरे आपल्या इमॅजिकेचं तिकीट्स आहेत आपल्याकडे, तर जायचं काय. म्हटलं चला जाऊया, सॅटर्डेला बसून तर काय करायचं आहे. हां पण हे वॉटर पार्क नाही आहे, इट्स अ थीम पार्क. म्हटलं चला जाऊया, एक्सप्लोर करूया आणि हेच बघायचं आपण. सो लेट्स गो फॉर द राईड. ही ट्रिप कंपनी स्पॉन्सर्ड होती, त्याच्यामुळे पिकअप अँड ड्रॉप करायला आम्हाला बसेसची अरेंजमेंट केली होती आणि त्या बसेसमध्ये नाश्त्यासाठी एकदम जबरदस्त असा नाश्ता होता. इडली, ढोकळा, थेपला, फ्रूट ज्यूस आणि बरंच काय काय. फायनली 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण इमॅजिकेमध्ये पोहोचलो आणि इमॅजिकेमध्ये आपलं स्वागत झालं होतं ढोल आणि ताशांच्या गजरामध्ये. आणि त्याच्यामुळं असं असलं तर आम्ही नाचायचं कधी चान्स सोडत नाही, अजिबातच नाही. एंट्री करण्यासाठी मोठीच्या मोठी अशी रांग होती आणि एंट्री केल्यानंतर आपल्याला जायचं होतं लेफ्ट साईडला म्हणजेच थीम पार्कमध्ये आणि त्याचं तिकीट होतं 1700 रुपयाचे की स्पॉन्सर्ड होतं. समजाइए जरा क्या है ये. मैं खुद समझ रही हूँ ये अभी तक क्या है. आने के बाद 50 रुपए का नोट तो दिया है हमें, देखते हैं इसका क्या उपयोग होता है. थीम पार्कमध्ये आल्यानंतर काय काय गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत हे सगळं मॅपमध्ये दिलं होतं आणि ते आपण कंप्लीट करत जात होतो. अनफॉर्च्युनेटली कॅमेरा सगळीकडे अलाउड नव्हता, त्याच्यामुळं थोड्याच गोष्टी कॅप्चर करू शकलो. अभी हम डिस्कवर कर रहे कि कहाँ जाना. आई फॉर इंडिया का क्या रिव्यू था आपका. इट वॉज ओके ओके. भारत भ्रमण कराया है. सुखमीन जी का कहना है कि ये जो है डीप स्पेस इज द अमेजिंग. और उसके बाद राजा शौर्य एक नंबर राइड. सो वी शुड गो एंड एक्सप्लोर दिस टू. वेरी इंपॉर्टेंट. ये ऐसा मीटिंग करने का आदत लग गया इनको, तो इसलिए शॉर्ट में बात करो. थीम पार्क एक्सप्लोर करण्यासाठी पूर्ण दिवस निघून जातोय. भरपूर गोष्टी आहेत करायला. नायट्रो, डीप स्पेस, आय फॉर इंडिया, मिस्टर इंडिया, अलिबाबा अँड मच मोर. आणि हां, शेवटला स्नो पार्कची मजा घ्यायला अजिबात विसरू नका, जसं की आम्ही घेतली. सनसेटच्या टायमिंगला या छोट्या छोट्या पोरांना पाण्यात खेळताना बघून हमारी भी बचपन की यादें ताज़ा हो गई यार. फंक्शन चालू झाला, जबरदस्त फंक्शन होता आणि आपला ख्रिसमस ट्री एकदम लाईटनिंग झकास दिसत होता. शेवटी अशा जबरदस्त व्ह्यूसमोर डिनर करून आम्ही ह्या दिवसाचा एंड केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये बाकीचे लोक जास्त दिसले नाहीत, पण मी, हर्षदा, राजेश, सुखमेन, पवन आणि भरपूर असे मित्र आम्ही एकत्र केलो होतो. खूप म्हणजे खूप मजा केली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट आणि कमेंट करायला जी बात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी भन्नाट असं घेऊन. टिल देन टेक केअर अँड सी यू अगेन.